नमस्कार. अमृतानुभव कौमुदी श्री बाबाजी महाराज पंडित यांनी जी टीका लिहिली आहे त्यावर आधारित आपण 11 प्रकरण पाहिलेत आणि आज 12वे प्रकरण पाहत आहोत. 11व्या प्रकरणाच्या शेवटी आलं की वेदांताच्या भाषेत परमातृ चैतन्य व प्रमेय चैतन्य यांचे ऐक्य जे आहे ते इथे सुरुवातीला वृत्ती ही अत्यंत तद्रूप असते. त्या नेमक्या क्षणी मी पदार्थ जाणला असे वाटतच नाही. यालाच वेदांतात क्षण समाधी म्हणतात. पण पुढच्या क्षणी तद्रूपता भंग पावून पदार्थ व पदार्थाला जाणणारा असे 2 भाग पडतात. म्हणजेच मी हा पदार्थ जाणला अशी जाणीव होताच तद्रूपता भंग पावते. यामुळे पाहिलेल्या किंवा जाणलेल्या पदार्थाविषयी ज्ञातता धर्म उत्पन्न होतो. यालाच वेदांताच्या भाषेत फलव्याप्ती असे म्हणतात. आता वृत्तीव्याप्ती म्हणजे काय ते पाहू. पदार्थ जाणल्याचा अहंकार किंवा मी पदार्थ जाणला अशी जाणीव उत्पन्न होण्यापूर्वी जी चित्तवृत्तीची अत्यंत तद्रूपता असते ती अत्यंत तद्रूपता न भंग होता जाणल्याची जाणीवच उठत नाही. त्यावेळी जी चित्तवृत्ती असते तिला वृत्तीव्याप्ती असे म्हणतात. आणि आत्मतत्व किंवा आत्मस्वरूप हे स्वतःला जाणीव न ठेवता जाणणारे आहे. म्हणजे स्वतःच स्ववेद्य असल्यामुळे त्याला अजून स्वतःला जाणून घेण्याचे काही कामच नाही. याच अवस्थेत जीव ब्रह्माचे स्वाभाविक ऐक्य असते. तरंग आणि लहरी पाण्यावरच स्फुरतात आणि पाण्यातच मिसळत राहतात. त्याप्रमाणे वृत्ती ही नेहमी आत्मस्वरूपावरच स्फुरते व त्याच्याशीच ऐक्य पावते. वृत्ती ही नेहमी आत्मस्वरूपावरच स्फुरते व त्याच्याशीच ऐक्य पावते. म्हणजे ज्ञान अर्थात स्वसंवेद्यता आणि वृत्ती यांचे सहजचे मूळचे स्वाभाविक ऐक्य आहे. म्हणूनच रमण महर्षी म्हणतात, काहीतरी आहे असे काहीतरी आहे असल्याशिवाय कळतच नाही. यालाच अनुभवणे म्हणजे वृत्तीव्याप्ती असे म्हणतात. ही अशी मूळची स्वाभाविक व सहस्थिती जी आहे, मी न जाणलेले काहीतरी जाणले अशी भेदात्मक वृत्ती उदय पावल्याखेरीज फलव्याप्ती वृत्ती निर्माणच होत नाही. त्यामुळे जाणणारा व जाणले जाणारे असा भेद सुद्धा उत्पन्न होत नाही. पण एखाद्या पदार्थाला वृत्ती जाणो अथवा न जाणो दोन्ही अवस्थेत ज्ञान मात्र जाणीव असणाऱ्या आत्मस्वरूपाची स्वसंवेद्यता जशीच्या तशीच असते. त्याच्या ठिकाणी ज्ञान, अज्ञान, आवरण, विक्षेप इत्यादी अवस्था नसतातच. म्हणूनच केनोपनिषदात म्हटले आहे की, अर्थात आम्ही काही केनोपनिषद वाचलेले नाहीये, हे जिथे आहे तसं सांगतायत. जर मी ब्रह्म जाणले असे तू म्हणत असशील तर तू काहीच जाणले नाहीस असे समज. जर मी ब्रह्म जाणले असे तू म्हणत असशील तर तू काहीच जाणले नाही असे समज. अग्नी आपलेच आपण दहन करू शकत नाही. त्याप्रमाणे स्वतःच जाणीव स्वरूप असलेले आत्मस्वरूप
त्याप्रमाणे स्वतःच जाणीव स्वरूप असलेले आत्मस्वरूप आपल्याला स्वतःला पण जाणू शकत नाही, कारण ते मुळातच ज्ञान मात्र आणि स्वसंवेद्य आहे. ब्रह्माची जी शास्त्रात लक्षणे सांगण्यात येतात त्याला कारण असे आहे की देहेंद्रियाशी आपण ऐक्य करून घेतलेले आहे. अशा या ब्रह्मप्रतियोगी अवस्थांचा नाश करण्याकरता शास्त्रांनी केलेली ही सर्व खटपट आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आहे ऐसा देव वदवावी वाणी, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी अनुभवावा. म्हणून आत्मस्वरूप किंवा आत्मतत्व हे सच्चिदानंद रूप आहे असे जे शास्त्र म्हणते ते केवळ आपल्या ठिकाणी असत जड आणि दुःखद अशा धर्माची व्यावृत्ती करण्याकरताच आहे. वास्तविक तसे काही नाही, केवळ बोध करण्याकरता ही युक्तिप्रयुक्त अशी युक्ती व्यवस्था आहे. मूळ निरपेक्ष अशा आत्मस्वरूपावरच किंवा आत्मतत्वावरच श्रुतीने हे सच्चिद आनंद धर्म कल्पिलेले आहेत. स्वतःचे मूळचे स्वसंवेद्यत्व समजले की मूळचे जीव ब्रह्माचे ऐक्य लक्षात येते व या ऐक्याच्या बोधात विद्या जीव जगत बंध मोक्ष इत्यादी सर्व गोष्टी ह्या स्वप्नवत वाटून हे कधीच मुळीच नव्हते असे अनुभवाला येते. बागुलबुवा आला या म्हणण्याला फक्त लहान मुलाच्या दृष्टीनेच महत्व आहे, किंवा बागुलबुवा गेला या म्हणण्याला सुद्धा फक्त लहान मुलाच्या दृष्टीनेच महत्व आहे. एखाद्या माणसाच्या घोड्याचे सोंग प्रत्यक्ष रणांगणावर अगदीच कुचकामाचे असते, हे काहीही उपयोग पडत नाही. जादूगाराने निर्माण केलेले दागिने अंगावर घालून नटण्याच्या कामाचे नसतात. मृगजळ दिसण्याकरता चंद्रप्रकाश हा थोडाही उपयोगाचा नाही. तात्पर्य आत्मतत्व मुळात जाणीव मात्र असल्यामुळे त्याला जाणणारा आणि जाणले जाणारे असा तिथे काहीही भेद नाही. ते कोणत्याही परिस्थितीत अफूट अद्वितीय परिपूर्णच राहते. म्हणूनच त्याला पूर्ण ब्रह्म असे म्हणतात. त्यामुळे जीव जगत बंध मोक्ष आवरण विक्षेप इत्यादी जे भास होतात ते त्या आत्मस्वरूपावरच म्हणजे ब्रह्मतत्वावरच होतात. कारण या भासांना भासण्याकरता सुद्धा ब्रह्माच्या सत्तेशिवाय दुसरी सत्ताच नाही व या भासांच्या ठिकाणी त्यांच्या स्वतंत्र वस्तुत्वाचा लेशही नसल्यामुळे मूळ ज्ञानस्वरूप आत्मतत्व जसेच्या तसेच राहते. त्यात काही एक नवीन गुणधर्म येत नाही. त्यामुळे या भासाला कारण म्हणजे आत्मस्वरूपाचे किंवा आत्मतत्वाचे अज्ञानच होय. यामुळेच वाटेल तशा कल्पना करता येतात. वेदांतात या विपरीत कल्पना रूप अध्यासालाच अविद्या असे म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज मात्र याच्याही पुढे जातात. ते म्हणतात की अहम ब्रह्मास्मी हे पण एका प्रकारचे वृत्ती ज्ञानच होय. श्री ज्ञानेश्वर महाराज मात्र याच्याही पुढे जातात आणि ते म्हणतात की अहम ब्रह्मास्मी हे पण एका प्रकारचे वृत्ती ज्ञानच होय, म्हणून दुसरे हे अज्ञानच होय. याला श्री ज्ञानेश्वर ज्ञानाचा क्षोभ असे म्हणतात. कारण अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाची विस्मृती म्हणजे ब्रह्म नाहीच, मी ब्रह्माला जाणतच नाही अशी दृढ भावना, व याच्या विरुद्ध म्हणजे आत्मस्वरूपाची स्मृती म्हणजे ब्रह्म आहे, मी ब्रह्म जाणतो अशी नवीन वृत्ती. म्हणजे अज्ञान कल्पना गेली आणि ज्ञान कल्पना आली. पण निर्विकल्प किंवा जसे आहे तसे
अशा प्रकारच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे किंवा मी ब्रह्म जाणत नाही असा म्हणणारा कोणीही नाही. म्हणून ज्ञान अज्ञान ह्या दोन्ही दशा म्हणजे अज्ञानच होय. कारण दोन्ही ठिकाणी केवळ अद्वैत ही स्थिती विसरल्या गेल्यासारखी आहे. कारण दोन्ही ठिकाणी केवळ अद्वैत ही स्थिती विसरल्या गेली आहे. या ठिकाणी प्रथम श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अज्ञानाचा धांडोळा घ्यायला सांगतात. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच जीव जगताला स्वतंत्र अस्तित्व आहे असे वाटून त्याच्या ठिकाणी सच्चिद आनंद हा सहज मूळचा प्रत्यय न राहता विनाशी जड दुःखद प्रत्यय येतो. पण आत्मस्वरूपाचे ज्ञान होताच हे जर कळले तर जाणणारे ज्ञान व जाणल्या जाणारे अज्ञान अशी स्थिती होते. म्हणजेच ज्ञानवृत्ती अज्ञानाकार झाल्याखेरीज अज्ञान कसे जाणले जाणार हे महत्वाचं आहे. तर जाणणारे ज्ञान व जाणल्या जाणारे अज्ञान अशी स्थिती होते. म्हणजे ज्ञानवृत्ती अज्ञानाकार झाल्याखेरीज अज्ञान कसे जाणले जाणार. आणि जर अज्ञानाचा काही जाणू न देणे, कारण जर अज्ञानाचा काही जाणू न देणे हा स्वभाव असेल तर अज्ञानाने ज्ञानाला आपले ज्ञान कसे होऊ दिले. तर अज्ञानाने ज्ञानाला आपले ज्ञान कसे होऊ दिले. अज्ञान जेथे असावे तेणे सर्व नेणे होवावे. ऐशी जाती स्वभावे अज्ञानाची. इंधनाच्या अंगी खळवळवलेनी अग्नी तेन जळे ते वावगी शक्तीच दे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर अज्ञान जर आपले ज्ञान करू देत नसेल तर अज्ञान हा शब्द वदतो व्याघातच आहे. मौन धरावयास लावणारा आहे. इंधनाच्या ठिकाणी आग आहे पण इंधन पेटतच नाही म्हणजे आग नाहीच असेच म्हणावे ना. डोळ्यात वळस वाढूनही जर डोळा आंधळा झाला नसेल तर डोळ्यात वळस पडले आहे हे म्हणणे अतिशय व्यर्थ आहे. लाकडाच्या ठिकाणी अग्नी धडाडून पेटला आहे पण त्यामुळे एक काटकी पण जळत नाही असे जर होत असेल तर दहनशक्ती नाहीच हेच सिद्ध होते. अभ्राने जर सूर्य झाकला आहे तर अभ्राचे ज्ञान कशामुळे झाले. गाढ निद्रेमुळे समजा झोपणाराच नाहीसा झाला. गाढ निद्रेमुळे समजा झोपणाराच नाहीसा झाला असे आपण म्हणू तर गाढ निद्रा कोणाला लागली. आभाळे भानुग्रासे ते आभाळ कोण प्रकाशे. मनुष्य गाढ झोपलाय पण हाक मारताच लगेच ओ देतो. तर अशा निद्रेला गाढ निद्रा म्हणता येईल काय. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा सर्व विचार करून पाहिला तर अज्ञान आहे असे म्हणणे हे व्यर्थ ठरते. प्रकाशरूप आत्मस्वरूपाशी अंधाररूप अज्ञानाचा मेळ कसा घालणार. अज्ञान तम मेळणी आत्मा प्रकाशाची खाणी. आता दोही मिळणी एकी कैसी. स्वप्न जागृती आठवणे विसरणे ह्या जोड्या एकाच पंक्तीत बसवता येत नाहीत. अंधाराच्या वस्त्रात सूर्यकिरणांचे गाठोडे जर बांधता आले तरच हे शक्य होईल. का तमे बांधिजे मोठ सूर्यरश्मीची. तात्पर्य वस्तुरूप अज्ञान मुळीच नाही. अज्ञान सदैव आणि सदैव कल्पितच आहे आणि ते कल्पितच राहणार. कारण एका ज्ञान स्वरूप आत्मसत्तेवरून दुसरी कोणतीही वस्तू नाही. कारण ब्रह्म हे एकजिन्सी अफूट असल्यामुळे जीव जगत अशी स्वतंत्र वस्तू केवळ कल्पना केल्यामुळेच आहे असे वाटतच राहते. कारण अज्ञान सिद्ध करू जाता ब्रह्मच कळते. कारण जर अंधारपणाची प्रतिज्ञा सोडून अंधार वागू लागला
तर तो प्रकाशच झाला ना, सूर्यच झाला ना. लाकूडपणा सोडून दुसऱ्या लाकडाला जर जाळत असेल तर ते लाकूड नसून अग्नी आहे असेच म्हणणे भाग आहे. लाकूडपणा सोडून दुसऱ्या लाकडाला जर जाळत असेल तर ते लाकूड नसून अग्नीच आहे असे म्हणावे लागेल. म्हणून आत्मसत्यहून अज्ञान वेगळे स्वतंत्र आहे असे म्हणावे, तर ज्ञानाशिवाय आपण ते तसे कसे काय म्हणणार? उदाहरणार्थ, मिठाची मासोळी केली आणि तिला समजा जीव दिला तर ती जळातही जिवंत राहू शकत नाही, कारण मिठाची असल्यामुळे ती लगेच विरघळणार. आणि जळाबाहेरही जी जिवंत राहू शकत नाही, कारण काय की ती मासोळी आहे आणि जल हेच तिचे जीवन आहे. याप्रमाणे अज्ञान जर सत्य असेल तर ते ज्ञानरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहणे शक्य नाही, आणि ते जर ज्ञानरूप आत्मस्वरूपाहून वेगळे आणि स्वतंत्र मानले तर आत्मसत्तेविना ते जाणलेच जाणार नाही. म्हणून दोन्ही स्थितीत अज्ञानाचे अस्तित्व सिद्ध होत नाही. लवणाची मासोळी जरी होय जिवाळी, तरी जळीना जळा वेगळे न जिये जेवी. समजा दोरी सर्परूपाने भासली तर त्याच दोरीने तो सर्प बांधता येत नाही, किंवा त्या दोरीचे फटकारे मारून त्याला हाकलणेही शक्य नसते, कारण मुळात तो सर्प ही खरी वस्तू नव्हे, तशी अज्ञानाची गत आहे. अंधाराला पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्रप्रकाशाची भीती वाटते, म्हणून त्याने जर सूर्यप्रकाशात लपायला यावे तसे अज्ञान हे निरर्थक आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज इथे एका शंकेला उत्तर देताना म्हणतात, ती शंका अशी आहे की काष्टात जसा अरणीने मंथन करण्यापूर्वी अग्नी असतो म्हणूनच तो प्रगटतो, तसे चिन्मात्र निर्विकल्प आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान हे गुप्तपणे असते, आणि जाणीव न होणे हेच तर अज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. आणि आपण म्हणता चिन्मात्र निर्विकल्प आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव स्फुरतच नाही, व जाणीव न स्फुरणे हेच तर अज्ञानाचे पण लक्षण आहे. यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मस्वरूपाच्या निर्विकल्प स्थितीत खुद्द आत्मा किंवा ज्ञान या शब्दाचाच काही थांग पत्ता लागत नाही. तेथे अज्ञान शब्दाची व्यर्थ हाव धरण्यात काय अर्थ? तैसे आत्मा ऐसे नाव, न साहे आत्मयाची बरव, तई काही अज्ञान हाव बांधते का. म्हणून अज्ञानाला भावरूप पदार्थ मानणे व त्याला स्वतंत्र वेगळी सत्ता आहे असे मानणे हे व्यर्थ होय. असे जर मानो तर ते हास्यास्पदच होईल. जसे न लावलेल्या दिव्याचे काजळ काढणे, न उगवलेल्या वृक्षाच्या छायेत बसणे, नसलेल्या देहाला सुगंधी उठणे लावणे, गाईच्या कासेत असलेल्या दुधावरची साय काढणे, तसे अज्ञानाचे अस्तित्व मानणे हे हास्यास्पद होईल. निद्रा हाती यावी म्हणून ताडकन खडबडून जागी झालेल्या माणसाला हाती कधीतरी निद्रा सापडेल काय हो? तात्पर्य, सर्व जीव जगतरूपी नाम रूपात्मक पसाऱ्याला जाणणारे आणि प्रकाशित करणारे एकमेव अफूट आत्मस्वरूपच असल्यामुळे ते सर्वांच्या अगोदर स्वयंसिद्धच आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू सर्वांच्या आधी आहेस. म्हणजे आपण मुळात ज्ञानस्वरूप संसविद्ध असल्यामुळे आपल्याला पुन्हा परत ते जाणण्याची गरजच काय? हे स्वयंसिद्ध आत्मरूप आहे नाहीच्या पार आहे. पण आत्मस्वरूपाने अनेक आरोप, अनेक मते, अनेक वाद निवांतपणे सहन केले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मिथ्यावादाची कुटी आली ते निवांतची साहली,
विशेषाई दिली पाठी जेणे. अहंकारामुळे आपण व्यर्थच आत्मस्वरूपाहून वेगळे पडलो. अहंकारामुळे आपण व्यर्थच आत्मस्वरूपाहून वेगळे पडलो. पण आपले मूळचे स्वरूप कळताच आपण जसेच्या तसे होतो. पंचभूतात्मक देह व मन इंद्रिय बुद्धी म्हणजेच आपण आहो असा जो भ्रम झाला होता तो आत्मस्वरूपाचे ज्ञान होताच तो भ्रम नष्ट होतो. देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी तो अहंकार गाळी पदार्थ हा. अशा प्रकारे आत्मस्वरूप आहेपणा आणि नाहीपणा यांच्या पार आहे. जणू या दोघांना खाऊन ते तृप्त झाले आहे. नाहीपणा सकट खाऊनी भरले पोट. तात्पर्य आत्मस्वरूप स्वयंसिद्ध स्वसंवेद्य असल्यामुळे आपणच आपला विषय होऊ शकत नाही. दुसरा याला जाणणारे आहे हे तर शक्यच नाही. म्हणून जीव जगत रूपी नामरूपात्मक सृष्टीला आत्मस्वरूपाहून स्वतंत्र व वेगळे अस्तित्वच नाही. त्याचा भास हा आत्मस्वरूपावरच होत आहे. म्हणून या जीव जगत रूपी नामरूपात्मक भासाला आत्मसत्तेशी एकरूपच मानायचे की आत्मसत्तेवरून वेगळे मानायचे हा प्रश्न मराठी संत वाङ्मयात जसा चर्चेला गेला आहे तसा संस्कृत वाङ्मयात पण चर्चेला गेला नाही असे श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात. आत्मस्वरूपाहून आत्मसत्तेहून जीव जगत ईश्वर इत्यादीला निराळी स्वतंत्र सत्ता आणि निराळे अस्तित्व मानल्यास अद्वैताची हानी ही निश्चित होणार व तिथे द्वैत निर्माण होणार. म्हणून नुसत्या व्यतिरेक ज्ञानाने केवळ अद्वैत सिद्ध होणार नाही किंवा साधणार नाही. कारण त्यामुळे जीव जगताची नामरूपे ही माया आहेत, तुच्छ आहेत, उपेक्षणीय आहेत अशा वाटण्याचा दाट संभव आहे व त्यांना व्यतिरेकी ज्ञानी पूर्ण ब्रह्मत्व देत नाही. त्यामुळे त्यांना जीव जगतातील सगुण श्रीहरी समजत नाही. थोडक्यात अनधस्त विवर्ताचा भाव ते जाणतच नाहीत. मग खरोखरच आत्मसत्तेहून आत्मस्वरूपाहून नामरूपात्मक जीव जगतादीला जर स्वतंत्र व निराळे अस्तित्व नाही तर त्यांना माया, तुच्छ, उपेक्षणीय इत्यादी शब्दांनी हिणवण्यात काय अर्थ. कारण अशा प्रकारे तुच्छ उपेक्षणीय लेखण्या इतके का होईना आपण त्यांना आत्मस्वरूपावरून स्वतंत्र व वेगळे वस्तुत्व किंवा अस्तित्व दिल्यासारखे होणार नाही का. हा पेच व्यतिरेक ज्ञानात राहतो पण ज्ञानोत्तर भक्ती मार्गात मात्र हा प्रश्न सुटतो. नुसत्या व्यतिरेक विचाराने नामरूपे परब्रह्माशी अभिन्न सत्ताक ठरतात पण ही प्रक्रिया नुसत्या व्यतिरेकापाशी संपत नाही. अजून अन्वयाची पायरी आहे. अन्वयाने जीव जगताती नामरूपाचे तिन्ही काळी कायम असणारे असे परब्रह्माशी असलेले सहज स्वाभाविक तादात्म्य अनुभवाला येते आणि इथे सर्व ब्रह्म प्रत्ययाची पूर्णता होते व या प्रत्ययात सगुण निर्गुण आकार निराकार एक होऊन त्रिगुणातीत अशा निराकारातील आकार असा सगुण श्रीहरी सर्वत्र पंचे ज्ञानेंद्रियांनी रसरूप गंध स्पर्श नाद यांचे जसे आहे तसे ज्ञान या भावाने त्याचा अनुभव येऊ शकतो. पाहणे, हुंगणे, चाखणे, ऐकणे, स्पर्शणे सर्व सगुण श्रीहरीचेच आहे. याला चिद्विलास म्हणतात व या ठिकाणी आत्मस्वरूप किंवा आत्मतत्व हे अत्यंत अफूट आणि पूर्ण ब्रह्म अद्वैत रूप असते. त्यामुळे ते स्वतंत्र वेगळे होऊन द्रष्टाभावास येऊ शकत नाही व आपल्याला दृश्य म्हणूनही पाहू शकत नाही. कारण आत्मसत्तेवरून दुसरे काय पाहण्याची इच्छा असणार. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपलेची मुख पहावयाची भूक न बाणे या आणिक कैरी गेल. नमस्कार.